भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतो. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते. अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. उठा, पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही ना, तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही. तुमचे स्वप्न खूप मोठे ठेवा. ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर करा. मात्र ते पूर्ण न करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका. कुठलीही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंतच कठीण असते. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते किती कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होईल. तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही. आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा. जर पळून पळून थकला असाल तर चालत राहा, पण थांबा तेव्हाच जेव्हा तुम्ही तुमचे लक्ष गाठाल. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल, मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग नक्कीच मिळेल. जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडतो. दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःलाही ही आठवण करून द्या की मला जे मिळवायचे आहे ते मी मिळवू शकतो. भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळवू शकतो. तुमचं प्रत्येक यश हे तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयाने सुरू होते. तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरतील, फक्त तुमच्यात ती पूर्ण करण्याची हिंमत असली पाहिजे. तुम्हाला जे हवं आहे ते फक्त तुम्हाला एकच व्यक्ती मिळवून देऊ शकतो, ते म्हणजे तुम्ही. संधी मिळत नसतात तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात मित्रा. जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे जे तुम्ही मिळवू शकत नाही, असं लोक म्हणतात. स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्याजवळ काय नाही आहे, तर हा विचारा की माझ्याजवळ काय आहे. जग तेच लोक बदलतात जे तसा विचार करतात आणि त्यावर कृतीसुद्धा करतात. मी अजून मला हवं ते मिळवलं नाही, पण कालच्यापेक्षा आज थोडा ध्येयाच्या जवळ नक्की गेलो आहे, असा विचार करा. आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांशी लोकांनी त्यावेळी माघार घेतलेली असते ज्यावेळी ते यशाच्या अगदी जवळ असतात. माणसाला आयुष्यात कुठली तरी एक गोष्ट करावी लागते. आहे ती परिस्थिती स्वीकारून किंवा आहे ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी घेऊन. सिंह हे शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाहीत, तर ते जातात आणि शिकार करतात. तुम्ही हरला म्हणजे सर्व संपले असे नाही, तर संपेल तेव्हा जेव्हा तुम्ही माघार घ्याल. स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःमधील माहीत नसलेले सामर्थ्य माहिती होणं. कोणत्याही कामाला सुरुवात आजच करा. कधीकधी उद्याचा अर्थ केव्हाच नाही असा पण होतो. जेव्हा तुम्हाला थकल्यासारखं वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा आणि जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना ते पाठवा. यशस्वी लोक काम करत राहतात, ते चुकाही करतात, पण ते कुठलेही काम अर्ध्यावर सोडत नाहीत. भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते भविष्य स्वतः तयार करणे. जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवता तेव्हा रिकाम्या गोष्टीसाठी वेळ देऊ नका. बुद्धीने विचार करा, मनावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला हवं असेल ते साध्य करा.
हवं असलेलं मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा किंवा आहात तसेच राहा. स्वप्न बघून चालत नाहीत, तर ते पूर्ण करण्यासाठी झोप पण उडाली पाहिजे. अपयश मिळेल म्हणून घाबरू नका. प्रयत्नांवर विश्वास ठेवा. येणाऱ्या आव्हानांवर मर्यादा घालू नका, तर स्वतःला असणाऱ्या मर्यादांना आव्हान द्या. कधी कधी प्रयत्न करत असताना तुम्हाला अपयशाची भीती वाटेल, पण घाबरू नका. तुम्ही जिंकाल किंवा शिकाल. तुम्ही जिथे असाल तिथून सुरुवात करा. तुमच्याजवळ जे असेल त्याचा वापर करा आणि ते करा जे तुम्हाला जमतं. आपण किती समोर आलो आहोत फक्त यासाठीच मागे वळून पहा. संकटांना घाबरून मागे फिरायचे की धैर्याने त्यांना सामोरे जायचे, निर्णय तुमचा आहे. साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात. ते फक्त हाच विचार करतात की समोर दिसणारी माणसं ही चांगल्या मनाची आहेत. यशस्वी लोक जन्माला येत नसतात, तर ते स्वतःला यशस्वी बनवतात. एक दिवस मी नक्की म्हणेल, मला जे हवं होतं ते मी मिळवलं आहे. स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. कोणतेही काम मनापासून करा किंवा करूच नका. जोपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू आहेत तोपर्यंत काही संपत नाही. तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात. विनाकारण कुणाशी तुलना करत बसू नका. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे आजचे सुविचार आवडले असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा प्लीज. त्याचबरोबर बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा.